ऋषीची कथा सांगे। मग त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषीनं ताटिका राक्षसनीचं सर्व माहिती सांगितल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणतात, तुम्ही मला हिची माहिती सांगितली गुरुवर्या, पण ही कुठली कोण आहे, ही कशामुळे आली, ही बलशाली कशामुळे आहे, मला आणखीन हिची काही थोडी माहिती द्या, असं प्रभू रामचंद्र आपल्या गुरुला डबल विचारतात। सुखे तुके अक्षती पावन त्यासी नवे ते संतान तेने करोनी अनुष्ठान ब्रह्मा प्रसन्न स्वय केला। मग त्या ठिकाणी सुकेतू असा नावाचा एक जण होता आणि त्यानं काय केलं, त्याला पोटी संतान नव्हती म्हणून त्यानं ब्रह्मदेवाचं अनुष्ठान केलं, तप जप केला आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं त्या ठिकाणी। असं काय माहिती रामाला विश्वामित्र ऋषी सांगतो। तो मागे पुत्र संतान ब्रह्मयाने दिदले कन्या रत्न अनल्प विकन्या जाण कार्य कारण प्रवृत्तीचे। मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर रामा ही राक्षसीन जी आहे ती ब्रह्मदेवाला प्रसन्न केल्याच्या नंतर ही राक्षसीन कन्यारत्न ते जे मग नाव सांगितलं त्यांचं नाव काय मला येणार नाही बाबा हो, त्यांना हे कन्यारत्न दिलेलं आहे असं त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी आपल्या रामाला सांगत आहेत। तुझे नवे पुत्र संतती सहस्र बळा नग शक्ती कन्या होईल निश्चिती ब्रह्मावर दोक्ती देवानी गेला। मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला प्रसन्न केलेलं होतं रामा आणि ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं होतं, तुला कन्यापुत्र काय नाही का, मग आता मी देतो, पण अशी शक्तिशाली होणार आहे असा ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी रामा सांगितलेलं होतं त्या ताटिकाच्या वडिलाला। आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी त्यांना म्हणजे प्रसन्न होऊन गेलेले होते असं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलं होतं। हीच कथा विश्वामित्र ऋषी रामाला सांगत आहेत। ते हे ताटिका कन्या रत्न सुंदर पसुंद बंधू दोघे जण त्यांत ज्येष्ठ सुदेशी केले लग्न अतिशोभन समारंभे। मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव प्रसन्न झाल्याच्या नंतर रामा एकटी कन्या ताटिका दिली नव्हती, तिला दोन भाऊ कोण सुंबा आणि मी सुंब तिचा नवरी। बरं आता तुम्हीच या, बस झालं. नाही बरोबर समजा नाही, काय काय व्हायला लागलंय तुम्ही मन